सीपी तलाव येथील महानगरपालिकेच्या कचरा हस्तांतरित केंद्राच्या विरोधात स्थानिक त्यानंतर लघु उद्योजक संघटनांनी देखील विरोध केला असताना आता शिवसेना देखील यामध्ये उतरली आहे। येत्या 20 ऑगस्ट पासून येथील केंद्र कायमचे बंद होणार असल्याची हमी आयुक्तांनी दिली असल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक राम रेपाळे व एकनाथ भोईर यांनी दिली आहे। त्यामुळे आता वागळेतील रहिवासी आणि मागील काही दिवसांपासून वागळे इस्टेटमधील सीपी तलाव कचरा हस्तांतरण केंद्राच्या मुद्द्यावरून ठाण्यामध्ये रान पेटलं आहे। मागील आठवड्यात स्थानिक नागरिकांनी हे केंद्र बंद करण्यासाठी आंदोलन केलं होतं। त्यानंतर येथील लघु उद्योग संघटनांनी देखील या प्रकल्पाला विरोध करीत ते हलवण्याची मागणी केली होती। शिवाय ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी देखील महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन हा प्रकल्प बंद करण्याची मागणी केली होती। दरम्यान गुरुवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरव राव यांची भेट घेतली। त्यानंतर कचरा प्रकल्प बंद करण्याची मागणी केली। यावेळी शिवसेनेचे सर्व माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, प्रकाश शिंदे त्याचबरोबर इतर पदाधिकारी उपस्थित होते। मागील कित्येक वर्षांपासून येथील डम्पिंग हटवण्याची मागणी करण्यात आली आहे। महासभेत देखील वागळेतील डम्पिंग हटवण्याची चर्चा झाली होती, परंतु तरी देखील पालिका प्रशासनाकडून कोणत्याच हालचाली झाल्या नव्हत्या। आता मागील काही दिवसांपासून येथे अधिक प्रमाणामध्ये कचरा डंप होत असल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता। तसेच लघु उद्योगांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत होता। परंतु आता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 20 ऑगस्ट पासून कचरा हस्तांतरण केंद्र बंद करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती राम रेपाळे यांनी दिली आहे। आता येथील कचरा भिवंडी येथील आतकोली येथे टाकला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। हा विषय खूप संवेदनशील आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी स्वतः या विषयामध्ये लक्ष घातलं आहे आणि त्यांनी 2-3दा मला निर्देश दिला आहे। त्यांच्या सूचनेप्रमाणे यामध्ये काही शॉर्ट टर्म पाऊल उचलायचे आहे आणि काही दीर्घकालिक उपाययोजनाही करणे अभिप्रेत आहे। त्याच्या अनुषंगाने दोन्ही दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत। माननीय मुख्यमंत्री महोदयाने हा निर्देश दिला आहे की लवकरात लवकर सीपी तलावचा जे आपला ट्रान्सफर स्टेशन आहे तो बंद झाला पाहिजे आणि नागरिकांना तिथले त्रासातून मुक्ती मिळाली पाहिजे। याच्यासाठी आपण उपाययोजना केल्या आहे। साधारणतः 20 ते 25 ऑगस्ट याची डेडलाईन आपण ठरवला आहे की त्या तारखेपासून आपण तिथे ट्रान्सफर स्टेशनवर कचरा पाठवणे हा बंद करणार आहे। 20-25 दिवस जे अजून आपल्याकडे आहे ते आम्ही 2 पद्धतीने खर्च करणार आहे। एक जे नवीन साईट आपल्याला तयार करायची आहे त्याचं प्रिपरेशन आणि दुसरा या दरम्यान जो आपला सीपी तलावचा आपण वापर सुरू ठेवणार आहे तिथे शिस्तबद्ध पद्धतीने स्वच्छ पद्धतीने आपण कसे कचऱ्याची वाहतूक करू शकतो, तिथे रांगांचा नियंत्रण आपण कसे करू शकतो, तिथे घाण वास नाही आली पाहिजे, दुर्गंधी नाही पसरली पाहिजे, त्याच्यासाठी उपाययोजना आणि त्याच्यासाठी स्प्रेइंग आणि बाकी सगळी गोष्टी हे सर्व पाऊल आपण उचलणार आहे। सीपी तलाव येथे कचरा ट्रान्सपोर्टेशन म्हणजे कचरा डेपो हा फार पूर्वीपासून तिथे कार्यरत होता, परंतु त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये दुर्गंधी आणि आता वाहतूक कोंडी पण खूप व्हायला लागली होती आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा वारंवार प्रशासनाकडे आपला होता। तेव्हाचे माजी महापौर नरेश मस्के, आत्ताचे खासदार, त्यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा आम्ही सर्व नगरसेवकांनी एकदा निवेदन दिलं होतं। मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले तरी सुद्धा हे कचरा डेपो का हटत नाही याच्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो। प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करत होते। जसं की आमच्या मागणीनुसार देवा डम्पिंग ग्राउंड बंद झालं, त्याच्यानंतर भंडारली गेलं। भंडारली बंद होत असताना आपण पूर्णपणे त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आपण प्रशासनाकडे मागणी केली आणि आतकोली येथे पडग्या येथे आतकोली गाव आहे आणि तिथे शासनाने कडून जमीन आपण घेतलेली आहे आणि आता पूर्णपणे ह्या कचऱ्याचा नायनाट इथून लागणार आहे आणि आपल्या सीपी तलाव येथील कचरा डेपो हा पूर्णपणे ह्या 20 ऑगस्ट पासून बंद होणार आहे। त्याच्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय व प्रशासनाचे खास करून ज्याच्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी वारंवार प्रयत्न करतो त्याला अखेर यश आले आहे म्हणून आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो। गेले कित्येक वर्ष त्या सीपी तलावला डम्पिंग ग्राउंड होता आणि त्या ठिकाणी तो कचरा आणून त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करून पुढे ते परत पाठवत होते, ट्रान्सफर होत होता। परंतु आता काही दिवसापासून बऱ्याच तो कचऱ्याचा त्या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ते स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा सुद्धा मोठा हे होतोय आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाले। माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा या संदर्भात प्रशासनाला आदेश दिलेले आहेत आणि प्रशासनाने सुद्धा यावर उपाययोजना म्हणजे कायमचा हा प्रश्न सुटावा म्हणून आता हा कचरा
त्या सीपी तलावाला 20 तारखेपासून जो येणारा कचरा आहे तो बंद होईल। त्यामुळे त्या वागळे इस्टेट मधील परिसरातील लोकांचा जो त्रास होता तो कायमस्वरूपी बंद होणार। या